आज एका बाजूला सांगोला तालुका विकास आघाडीचं यश असताना दुसऱ्या बाजूला सन्माननीय दीपकाबांचे चिरंजीवांचा पराभव झाला ते आपल्याला विसरून चालणार. हा कशामुळे झाला, का झाला, याची अनेक कारणं असतील, पण आपण कष्ट घेणं आणि आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणत असताना कुठेही आपल्या दोन्ही भासली नाही पाहिजे याचा विचार करणं आपली गरज होती, जबाबदारी होती आणि आपण ती चांगल्या पद्धतीने पार पाडली. पण अपयश पत्री आल्यानंतर निश्चितपणे चर्चा होतात. त्या चर्चेकडे गांभीर्याने लक्ष द्यायचं की नाही याच्यापेक्षा कुणाबद्दलही आपण वाईट बोलायचं नाही हे महत्वाचं. आज काही उमेदवार पराभूत झालेले आहेत. माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे की अजिबात कुणाचंही काहीही तक्रार दर्शक असं कुणासमोरही व्यक्त होऊ नका. कारण नगरपालिकेला ज्यावेळेस पराभव झाला त्यावेळेस मी सहन केलेला आहे की लोक काय बोलतात याच्यासाठी आपण पळलेलो असतो. ती लोक सुद्धा आपल्यावर काय शब्द ठेवतात. पण हे राजकारण आहे आणि राजकारण हे काय फक्त 5 वर्षाच्या पंचवार्षिकचं नसतं. भविष्यकाळामध्ये आपल्याला राजकारण करत असताना आज जर आपण कोणाच्या चुका काढत बसलो तर भविष्यामध्ये प्रत्येक माणूस आपल्याला उपयोगी येत असतो. प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक पक्षातल्या नेते मंडळींची कधी ना कधी आपल्याला झालेली मदत असते.